मंजिलें पांव पकड़ती है ठहरने के लिए, पर जुनून कहता है की 2-4 कदम और सही. अरे बापरे. अरे खरंच आहे. कारण की हां. लोकांना असं वाटलं की अल्फा ऑनलाईन आपलं जे चालू झालं अल्फा कोचिंग ऑनलाईनमध्ये, हो. ते ऑनलाईनमध्ये त्याची मंजिल आहे. यस. पण ती मंजिल आमची नाही. आमची आणखी 2-4 कदम और सही ॲस्पिरंट्ससाठी आणि महाराष्ट्रातल्या बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या मराठी माणसाचा ठसा उमटवण्यासाठी आपण आणखी पुढचा एक निर्णय घेत आहोत आणि एक फार मोठं रिव्होल्यूशन आपल्या बँकिंग क्षेत्रात येत आहे. पुन्हा एकदा मोठं रिव्होल्यूशन, पुन्हा एकदा एकदम मोठं मोठं रिव्होल्यूशन revolution. येत आहे. आणि तेच म्हणजे काय, तर तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल की फॉर द फर्स्ट टाइम आपण अल्फा कोचिंगच्या मार्फत ऑफलाईन ची सुद्धा एक नवीन बॅच, म्हणजे जी नवीन बॅच आहे ती ऑफलाईन प्लस ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून नवीन बॅच आपण घेऊन येत आहोत 6 मे 2026 रोजी. आणि ही बॅच सकाळी 7:30 ते 12 या वेळेमध्ये असणार आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे ही बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत फक्त. कारण काय की महाराज क्वालिटी पण आहे, क्वांटिटी पण आहे, त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी पण बेस्ट क्वालिटी या हिशोबाने यावंच लागतंय, यायलाच लागतंय. 100%. तेव्हा या बॅचच्या अनाउन्समेंटचा इत्थंभूत व्हिडिओ आपण पुढे गेल्यानंतर बघूयात. सगळ्यात सुरुवातीला 100% रिव्होल्यूशन नवीन पुन्हा एकदा हे येतंय बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. आपली नवीन ऑफलाईन प्लस ऑनलाईन बॅच ही पहिल्यांदा आपण लॉन्च करतोय अल्फा कोचिंग या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की या बॅचचं नाव काय असणार आहे, अव्हेंजर्स बॅच 2. बरोबर. तर अव्हेंजर्स बॅच 2 ऑफलाईन प्लस ऑनलाईन. सर एकदा असं केलं तर मग त्याचं उद्घाटन होईल मला असं वाटतंय. हा, तर हे जे उद्घाटन आहे या बॅचच्या माध्यमातून, या युट्यूबच्या माध्यमातून आपण याचं उद्घाटन पण करून टाकलेलं आहे. आणि याची आता पूर्ण माहिती जी आहे, पूर्ण माहिती बॅच कशी असणार आहे, कशा पद्धतीने चालणार आहे, काय काय फॅसिलिटीज मिळणार आहेत आणि एक्सक्लुझिव्ह कशी असणार आहे, या बाबतीत पूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या असलेल्या ॲस्पिरंट्सला, छोट्या भावाला, मित्रांना, मित्रांच्या मित्रांना, त्यांच्या मैत्रिणींना, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. पिंजराचं काय होतं? पिंजरे से पंछी निकाल हा, थोड्याच वेळात निकाल लाया हूँ वो पिंजरे से परिंदा, बस वो परिंदे के दिल से अब पिंजरा निकालना है. वाह, 100%. Changing- मला असं वाटतं की हे खरंच दमदार वाक्य होतं. कारण की बरेचसे ऍस्पिरंटला असं वाटलं होतं की फक्त ऑनलाईन मोड मध्ये आम्ही अफोर्डेबल गोष्टी आहेत का, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत बरंच काही आहे 100%. चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह. नीट शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा. यस, तुम्हाला नक्की फायदा होईल. शुअर. पुढचा पटकन एकदा मी अनाऊन्स चला, करतो. चला. 100%. तेव्हा आपली पुढची बॅच जी आहे अव्हेंजर बॅच 2 ती येते 6 मे 2026 रोजी. बॅच असणार आहे आपली सकाळी 7:30 वाजता, सकाळी 7:30 ते 12 या वेळेमध्ये आपली बॅच असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या बॅच मध्ये असणार आहेत अत्यंत लिमिटेड सीट्स. त्यामुळं ऑफलाईन प्लस ऑनलाईन हे पुन्हा एकदा रिव्होल्युशनरी अल्फा कोचिंग तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन आलेलं आहे. सर नेमकं काय काय आहे या बॅच मध्ये, काय काय फीचर्स आहेत, कशा पद्धतीने बॅच रन होणार आहे या बाबतीत सुद्धा एकदा सांगा. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ही बॅच ही मॉर्निंग बॅच असणार आहे. सकाळी 7:30 ते 12 या वेळेमध्ये तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश याचे विषयाचे लेक्चर्स तुमचे होतील. ऍग्रिकल्चरचं लेक्चर जे आहे ते इव्हिनिंगला तुमचं असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर ही जी बॅच आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या बॅच मध्ये लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. बरं, आता बघूया आपण की सर या बॅचच्या बाबतीत नेमकी फीस स्ट्रक्चर कसं आहे. या बाबतीत फी स्ट्रक्चरच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर जे विद्यार्थी ऑनलाईनच्या बॅचला येणार आहेत, जे विद्यार्थी ऑफलाईनच्या बॅचला येणार आहेत, दोघांचंही फी स्ट्रक्चर कम्प्लिटली वेगवेगळं आहे. सर जसं ऑनलाईनच्या बँकिंग सेगमेंटमध्ये आपण पूर्ण कम्प्लिटली रिव्होल्युशनरी काहीतरी केलं होतं, तशाच पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईनच्या बॅच बाबतीत सुद्धा दिसेल. मग बँकिंग ऑनलाईन बॅचच्या बाबतीत नेमकं काय, मोड फक्त ऑनलाईन, 2 वेगवेगळ्या कंबाईन किंवा हायब्रिड बॅचेस ह्या आपण चालू करतोय. त्याच्यामध्ये पहिली बॅच ती म्हणजे जनरल बँकिंगची बॅच. या बॅचमध्ये 4 विषय असतील, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस. या 4 विषयांसाठी फीस असणार आहे 6,000 रुपये फक्त. आणि याच्या सोबत ज्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चरची तयारी करायची आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा, आयडीबीआय AAO असेल किंवा बाकीच्याही परीक्षा असतील, IBPS AFO असेल, नाबार्ड असेल, इफ्को, क्रिफ्को, NFL सारख्या असंख्य परीक्षा,
ऍग्रिकल्चरसाठी तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल, म्हणजेच काय AFO प्लस जनरल बँकिंग या बॅचची जर प्रिपरेशन तुम्हाला करायची असेल तर या ठिकाणी फक्त आणि फक्त फीस असणार आहे 8,000 रुपये, ज्याच्यामध्ये इंग्लिश, क्वांट, LR, GA, ऍग्रिकल्चर असे कॉम्पॅक्ट टीम आणि कॉम्पॅक्ट विषय तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. म्हणजे AFO प्लस जनरल बँकिंगची फीस फक्त आणि फक्त 8,000 रुपये आणि जनरल बँकिंगची फीस असणार आहे फक्त आणि फक्त 6,000 रुपये. चला जाऊया थोडंसं पुढे. बॅचचा बोर्ड फक्त आणि फक्त ऑनलाईन. आता बघूया सर ऑफलाईन बॅचच्या बाबतीत नेमकी फीस काय आहे, है ना? तर ऑफलाईनच्या बाबतीत टू बी ऑनेस्ट आणि एकदम क्लिअर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑफलाईनला फक्त आणि फक्त 100 लिमिटेड सीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त आणि फक्त पुन्हा पुन्हा मी सांगतोय 100 लिमिटेड सीट्स या आपल्याकडे अवेलेबल आहेत. एकदा तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो बघा, लक्षात घ्या. एकदा अल्फा कोचिंगची बॅच तुम्ही केल्यानंतर ना तुम्हाला पुन्हा प्रीची गरज पडेल, ना पुन्हा मेन्सची गरज पडेल, पुन्हा तुम्हाला बॅच करण्याची अजिबात गरज या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे एकदा अल्फा कोचिंगला तुम्ही जॉईन केलं तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या सगळ्याच गोष्टी, म्हणजे एका भाषेत सांगायचं कोटीच कोटी उड्डाणे तुम्ही नेहमीसाठी आयुष्यभरासाठी घ्याल, एवढी शाश्वती तुम्हाला या ठिकाणी देतोय. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर ऑफलाईन बॅचचं नेमकं काय आहे, कसं आहे. ऑफलाईन बॅच मध्ये फक्त आणि फक्त 100 लिमिटेड सीट्स या ठिकाणी असणार आहेत, है ना? 100 लिमिटेड सीट्स. म्हणजे जसं सुरुवातीला आम्ही म्हणालो ना की बाबा भैयाला विचारा क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे. इथे क्वालिटी आहे आणि क्वांटिटी फक्त आणि फक्त 100, कारण त्या 100 लोकांनाच आम्ही सिलेक्शन ओरिएंटेड तयारी या विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाणार आहे. 100 विद्यार्थ्यांमध्ये सर मग फीस कशी असेल, फक्त आणि फक्त 100 विद्यार्थी, या प्रत्येक विद्यार्थ्याची जी फीस आहे ही 20,000 रुपये फीस असेल. 20,000 रुपये. याच्या बाबतीत रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं करायचं ते सुद्धा मी पुढे सांगेल. फक्त आणि फक्त 20,000 रुपये फीस तुम्हाला ऑफलाईनला या ठिकाणी असेल. सर ऑफलाईनच्या बाबतीत नेमकं काय काय असणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑफलाईन बॅच प्लस ऑनलाईन बॅचचा ऍक्सेस. एक ऍक्सेस तुम्हाला आयदर लॅपटॉप किंवा मोबाईलला एक रेकॉर्डेड बॅचचा ऍक्सेस सुद्धा तुम्हाला. इट मीन्स की दिवसा तुमचे जे काही लेक्चर रेग्युलर बॅचेस मध्ये होतील त्याचा एक रेकॉर्डेड लेक्चरचा ऍक्सेस तुम्हाला देण्यात येणार आहे. बरं सर आता याच्या सोबत सोबत नेमके सायलेंट फीचर्स काय काय असणार आहेत ते सांगण्यापूर्वी आपल्या अल्फाची असलेली जी एक्सपर्ट टीम आहे त्याच्या बाबतीत आपण एकदा बघूयात. ही एक्सपर्ट टीम मध्ये कोण कोण आहे, कशा पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्रात असं गावच नाही जिथं सरांचं नावच नाही. म्हणजे महाराष्ट्रात कोणतीही बँक असू द्या, कोणतीही ब्रांच असू द्या, त्या प्रत्येक बँकेत त्या प्रत्येक ब्रांच मध्ये प्रदीप पाटील सरांचा विद्यार्थी बसलेला तुम्हाला दिसेल. म्हणजे अर्थात काय, प्रदीप पाटील सर ज्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स मला असं वाटतं की बाकीच्या लोकांचं जेवढं वय नसावं तेवढा सरांचा अनुभव आहे. मागच्या 24 वर्षापासून या सेगमेंटमध्ये प्रदीप पाटील सर शिकवतायत. MA इंग्लिश झालेला आहे सरांचं, सेटनेट झालेला आहे, कॅम्ब्रिज मधून, सेल्टा IS लंडन मधून झालेला आहे. IELTS सर्टिफाईड ट्रेनर सर या ठिकाणी दिसतात आणि तुम्हाला 24 वर्षांचा अनुभव प्रदीप पाटील सरांचा, एवढा प्रदीर्घ अनुभव घेऊन सर, म्हणजे जनरली मुलं कुठेही कशाही पद्धतीने तयारी करत असतील तर असं कधीच होत नाही की ते प्रदीप पाटील सरांच्या इंग्लिश ड्राईव्हच्या ऍपमध्ये रजिस्टर करत नाहीत. त्या विद्यार्थ्यांचा कम्प्लिटली टीचिंग, त्यांचा सराव, त्यांची प्रॅक्टिस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाटील सर कंप्लीट सिलेबस तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेत, रेग्युलरली शिकवणार आहेत. सोबत सोबत इंटरव्ह्यूचा तुमचा पार्ट जो आहे हा प्रदीप पाटील सर स्वतः कंडक्ट करणार आहेत, मग ते ऑफलाईन इंटरव्ह्यू असो किंवा ऑनलाईन असो. आणि याच्या सोबत सोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या प्रॅक्टिस आणि इंग्लिश ड्राईव्हच्या असलेल्या टेस्ट सिरीज या बॅच मध्ये तुम्हाला अतिशय मोफत मिळणार आहेत, लक्षात घ्या. बरं चला जाऊयात पुढे. आपण आता प्रदीप पाटील सरांनंतर मी स्वतः ऍग्रिकल्चरचं तुमचं जे सेगमेंट आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला शिकवतो. UG-PG माझं डॉक्टर PDKV अकोलामधून पूर्ण झालेला आहे. बँक ऑफ इंडियाला जवळपास 2 वर्ष काम केल्यानंतर ऍग्रिकल्चरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी मागच्या 12 ते 13 वर्षांपासूनचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी प्रयत्न मी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. त्यांना आतापर्यंत म्हणजे हजारो AFO जे आहेत हे आतापर्यंत बँकेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. मागच्या 12 वर्षापासून ऍग्रिकल्चर या सेगमेंटमध्ये मी शिकवतोय आणि निश्चितपणे विद्यार्थी त्यामधून सॅटिस्फाईड सुद्धा आहेत. टिपिकली जर पाहायचं झालं तर मागच्या 12 वर्षापासून ऍग्रिकल्चरचा असा प्रत्येक विद्यार्थी जो महाराष्ट्रात आहे मराठी शिकतो तो प्रत्येक विद्यार्थी ऍग्रिकल्चर एकदा तरी माझ्याकडून 100% शिकतोच. आता याच्यानंतर आहेत अमित पाटील सर. मॅथ मॅजिशियन म्हणून मुलं त्यांना ओळखतात. मॅथ मॅजिशियन सरांचं स्वतःचं BE कम्प्युटर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा विषय तुम्हाला सर शिकवतात. BE कम्प्युटर सरांचा झालेला आहे. 9+ वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. MBA CET मध्ये 99.99% आणि कॅट मध्ये त्यांना 99.96% असा एकमेव व्यक्ती की जो युट्यूबलाही जाऊन विद्यार्थ्यांसमोरही ऍप मध्येही लाईव्ह रॅन्डम मॉक टेस्ट देऊन
पार IBPS क्लर्क पासून IBPS PO पर्यंत रॅन्डम मॉक टेस्ट देऊन त्याच्यामध्ये स्कोर आणून सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवतो. विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग असेल, पर्सनल डाऊट असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊन अमित पाटील सर जे आहेत हे या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसतात. अतिशय शांत, बेसिक पासून, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कॅल्क्युलेशन सुद्धा येत नसेल तेव्हा 0 पासून ते हिरो पर्यंतचं कम्प्लीट काम हे अमित पाटील सर तुम्हाला करताना या ठिकाणी दिसतील. बर, सोबत पुढे जाऊयात. चौथं नाव आहे आपलं शंकर मापारी सर. आता शंकर मापारी सर एक नाव असं की दर्जा या शब्दाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडामध्ये, ज्याला कोणाला आतापर्यंत मेन्सच्या प्रिपरेशन मध्ये काहीही अडचण आली आहे, कशाही पद्धतीची अडचण आली आहे, अशा हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मेंटरशिप दिलेली आहे. सोबत रिझनिंग हा विषय त्यांनी एकदा जरी शिकला त्यांच्याकडून तर पुन्हा शिकण्याचीच गरज पडत नाही, एवढं विद्यार्थी सध्या कॉन्फिडंटली बोलतात. असे शंकर मापरी सर यांचं सुद्धा ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मधून झालंय, पण वेगवेगळ्या बँकांमध्ये सिलेक्शन झालं, मन रमलं नाही आणि पुन्हा एकदा टीचिंग सेगमेंटमध्ये तेवढ्या जोशाने, तेवढ्या कॉन्फिडन्सनी, मग त्यांच्या टेलिग्राम सेशन्स मधून अतिशय जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला. त्यांच्या टीचिंग मधून फायदा 100% होतो. मेन्स लेवलमध्ये त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर चोरवाटा म्हणजे काय, चोर धंदे करून, म्हणजे काय शॉर्टकटनी मोठ्या पझल्स कशा बसवायच्या, मोठ्या असलेल्या सिटिंग अरेंजमेंट कशा बसवायच्या आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्री आणि मेन्स या दोन्हीची तयारी एक सोबत कशी करायची, हे एकमेव नाव म्हणजे शंकर मापारी सर. IDBI एक्झिक्युटिव्ह फायनल सिलेक्शन, JJB बँकमध्ये क्लर्क म्हणून फायनल सिलेक्शन, सिटी युनियन बँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर. पण ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून टीचिंग मध्ये मागच्या बऱ्याच काळापासून ते काम करतायत. टिपिकली याच्या नंतरचं नाव आहे ते म्हणजे जनरल अवेअरनेसचं. सर कोण, महाराष्ट्र नाही तर नॅशनल लेवलला भारतामध्ये आपण जर पाहिलं तर अड्डा 247 नावाचं जे काही मोठं प्लॅटफॉर्म आहे ना, नॅशनल लेवलला खूप मोठ्या लेवलला हे काम करतात. दररोज जवळपास 10-15 हजार विद्यार्थी ज्यांना युट्यूबवरती लाईव्ह राहतात, असे आशिष गौतम सर अख्ख्या भारताला परिचित असलेले जनरल अवेअरनेसचे. याच्यामध्ये यांची बॅच आपण या बॅचेसमध्ये अलॉट करून देणार आहे, ज्याच्यामध्ये स्टॅटिक जीके, करंट अफेअर्स, बँकिंग अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, सोबत यांचे असलेले MCQ, स्टॅटिक जीकेचे MCQ, करंट अफेअर्सच्या डेली बेसिसवरती लेक्चर, मग बँकिंग एक्झाम असेल, SSC CGL ची एक्झाम असेल, बाकीच्या स्टेट लेवलच्या एक्झाम्स असतील, या सगळ्याच परीक्षांचं करंट अफेअर्स हे सरांच्या या बॅचमध्ये कम्प्लिटली तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा डेफिनेटली सरांची जी बॅच चालू झालेली 12 मार्च पासूनची पुढची बॅच, तर ती बॅच तुम्हाला या बॅचमध्ये ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा कॉम्पॅक्ट अशी टीम, 5 लोक, 5 धुरंधर आणि 5 लोकांची एक कॉम्पॅक्ट टीम तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. सर नेमके काय फीचर्स असणार आहेत, ऑनलाईन बॅचला काय फीचर असणार आहेत, ऑफलाईन बॅचला काय फीचर्स असणार आहेत, दोन्ही बॅचेस एक सोबतच एकाच दिवशी एकाच टाइमला सुरू होत आहेत. सर काय फीचर्स असणार आहेत ऑनलाईन बॅचला, पहिलं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, दुसरं फ्री मॉक टेस्ट किंवा टेस्ट सिरीज. कारण आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस ते शिकल्यानंतर अनालिसिस करणं फार जास्त गरजेचं असतं आणि हे अनालिसिस करताना मॉक टेस्ट किंवा फ्री टेस्ट देणं खूप जास्त गरजेचं असतं. आता तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारू शकता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तयारी करत असताना जवळपास 4-4, 5-5 हजार विद्यार्थ्यांनी अल्फाच्या ऍपमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या टेस्ट दिलेल्या आहेत. एवढा ट्रस्ट, एवढा विश्वास विद्यार्थ्यांचा अल्फावरती आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, फ्री टेस्ट सिरीज, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्यू. असं नाही प्री की तैयारी फिर मेन्स की तैयारी फिर इंटरव्यू की तैयारी, नाही, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्यू, असं कॉम्पॅक्ट आणि कॉन्क्रीट सोल्युशन तुम्हाला अल्फा देत आहे. पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन्स, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. क्लासरूमच्या PDF नोट्स डेली बेसिसवरच्या सोडवायला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. सर व्हॉट अबाउट द ऑफलाईन, ऑफलाईनच्या बाबतीत काय काय फॅसिलिटीज आहेत. ऑफलाईनच्या बाबतीत तुम्हाला ऑफलाईन लेक्चर्स, सगळ्यात महत्त्वाचं ऑफलाईन लेक्चर्स, याच्या सोबत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरचा एक ऍक्सेस तुम्हाला ऍपमध्ये देण्यात येणार आहे. म्हणजे जे लेक्चर तुमचं झालं त्या लेक्चरचा असलेला एक ऍक्सेस तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. फ्री टेस्ट सिरीज, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू याची तयारी करून घेतली जाईल, करून घेण्यात येईल. म्हणजे असं नाही की बाबा तयारी नाही, वरच्यावर नाही, तयारी करून घेण्यात येणार आहे. बसून एक विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतल्या जाणार आहे. पर्सनल काउन्सिलिंग सेशन्स असतील, स्टडी मटेरियल आहे, या सगळ्याच गोष्टी, सगळेच बुक्स, सगळ्याच गोष्टी तुम्हाला ऑफलाईन बॅचमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत. आता पुढे जाऊयात आपण की सर काय काय अजून एक्स्ट्रा फीचर्स याच्यामध्ये आहेत. जसं ऑफलाईन काउन्सिलिंग, टेलिग्राम सेशन्स, इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट सिरीज, जे इंग्लिश ड्राईव्हचं जे स्पेशल ऍप आहे त्या टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. स्पेशल PDF ज्या क्वांटच्या आहेत त्या मिळणार आहेत. प्री प्लस मेन्सच्या प्रॅक्टिस सेशन्स तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होणार आहेत. हे सगळे फीचर्स तुम्हाला या बॅचमध्ये आहेत. सर तसं नाही, जर सपोज मी बॅच केलेली आहे कुठेतरी आणि मला आता एखादी स्पेशल बॅच करायची आहे, जसं उदाहरणार्थ सर मला स्पेशल क्वांटची बॅच करायची आहे, जसं उदाहरणार्थ मला स्पेशल रिझनिंग करायचंय, मला इंग्लिश करायचंय किंवा मला ऍग्रिकल्चर करायचंय, तर ही फॅसिलिटी फक्त आणि फक्त ऑनलाईन मध्ये उपलब्ध आहे. ऑफलाईन मध्ये तुम्हाला स्पेशल बॅचेस करता येणार नाही आहेत. क्वांटची तुम्हाला स्पेशल ऑनलाईन बॅच घ्यायची असेल तर त्या ठिकाणी 2,500 रुपये फी आहे. रिझनिंगची तुम्हाला स्पेशल प्री प्लस मेन्सची बॅच घ्यायची असेल 2,500 रुपये फी आहे. ऍग्रिकल्चरची 2,500 रुपये फी आहे आणि इंग्लिशची
3,000 रुपये फी आहे. या पद्धतीने तुम्ही स्पेशल वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी करू शकता. आता जाऊयात आपण थोडंसं पुढे. ओके, पुढे जाऊयात आपण. सर, ऑफलाईनचा पत्ता काय? जर आम्हाला ऑफिसला यायचं असेल, इन्क्वायरी करायची असेल, भेटायचं असेल, तर ऑफलाईनचा नेमका पत्ता कोणता आहे? अपोजिट टू द यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, 2nd फ्लोअर, अल्फा कोचिंग. तुम्हाला त्या ठिकाणी बोर्ड लागलेला दिसेल. पैठण गेट, पैठण रोड नाही, पैठण नाही, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण गेट या ठिकाणी तुम्ही आलात, बरकत टीच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्हाला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दिसेल. त्याच्या अपोजिट साईडला 2nd फ्लोअरला तुम्हाला अल्फा कोचिंगचं ऑफिस दिसेल. त्या ठिकाणी येऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके सर, ह्या सगळ्या गोष्टी तर लक्षात आल्या. व्हॉट अबाउट स्टडी मटेरियल? मी सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला पीडीएफ आणि बुक या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी मिळेल. बरं सर, जर मला मोबाईलवर ऍक्सेस पाहिजे असेल तर जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत, मोबाईलवर ऍक्सेस पाहिजे असेल तर हो मिळेल. सर, मला लॅपटॉपवर पाहिजे असेल तर मिळेल. या दोनपैकी कुठल्याही एकाच डिव्हाइसमध्ये, मी पुन्हा वाक्य सांगतोय, दोनपैकी कुठल्याही एका डिव्हाइसमध्ये तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये लेक्चर बघू शकता. अँड्रॉइड मोबाईलमध्ये किंवा विंडोज लॅपटॉपमध्ये तुम्ही लेक्चर बघू शकता. सो बेसिकली जर पाहायला गेलं तर लॅपटॉप किंवा मोबाईल, लॅपटॉप आणि मोबाईल नाही, लॅपटॉप किंवा मोबाईल, दोनपैकी एका ठिकाणी तुम्ही लेक्चर बघू शकता. बरं सर, बॅच परचेस करायची, कशा पद्धतीने करायची, आणि ऑफलाईन बॅच करायची तर कशा पद्धतीने करायची, ही एक मूळ लक्षात घ्या. बघा, ऑफलाईनचे जे विद्यार्थी आहेत, ऑफलाईनला फक्त आणि फक्त आपण फर्स्ट 100 स्टुडंट्स घेणार आहोत. फक्त आणि फक्त 100 स्टुडंट्स आपण घेणार आहोत. मग फर्स्ट 100 स्टुडंट्सच्या बाबतीत काय पॉलिसी असेल? फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती पहिल्यांदा जे रजिस्ट्रेशन करतील अशाच विद्यार्थ्यांना, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन देणार आहोत. कारण काय, आपल्याला लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट्स या ठिकाणी पहिल्या बॅचला आपण घेतोय. मग सर, पहिल्या 100 स्टुडंट्सला कसं? तर तुम्हाला, मग तुम्ही ऑनलाईन स्टुडंट असाल किंवा ऑफलाईन स्टुडंट असाल, तुम्हाला अल्फा कोचिंग हे ऍप डाउनलोड करायचं आहे. सर, मी ऑफलाईनचा विद्यार्थी, मला ऑफलाईनला यायचं आहे, तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मधून ऍक्सेस, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. कशा पद्धतीने ते मी सांगतो तुम्हाला. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अल्फा कोचिंगचं आपलं ऍप आहे. ते ऍप तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करायचंय, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला यायचंय त्यांनी तिथे ऍपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला अव्हेंजर बॅच है ना, इन ब्रॅकेट ऑफलाईन असा शब्द असेल, इन ब्रॅकेट ऑफलाईन असा शब्द त्या ठिकाणी लिहिलेला असेल. अव्हेंजर बॅच ऑफलाईन असा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहिलेला असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला तिथं जायचंय. मी ऑफलाईन स्टुडंट बाबतीत बोलतोय, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनला येऊन कोचिंग करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा मी सांगतोय, या विद्यार्थ्यांना, या 100 विद्यार्थ्यांना पहिल्यांदा अल्फा कोचिंग ऍप डाउनलोड करायचंय. तिथून अव्हेंजर बॅच कंसात ऑफलाईन असं लिहिलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्या बॅचला तुम्हाला क्लिक करायचंय आणि तिथून बाय करायचंय. म्हणजे प्री रजिस्ट्रेशन 5,000 रुपये फीस भरून तुम्हाला तुमची सीट ही कन्फर्म करायची आहे. सर, मी ऑफलाईनला आल्यानंतर मग हे 5,000 रुपये फीस कमी होणार का, किंवा मला फीस किती भरावी लागणार? बघा, या बॅचची फीस आहे आपली 20,000 रुपये. ओके, आणि या कंडिशन मध्ये तुम्ही ऑनलाईनला रजिस्ट्रेशन करून तिथून 5,000 रुपये भरल्यानंतर उरलेली 15,000 रुपये फीस जी आहे ही ऑफलाईन मध्ये तुम्हाला येऊन भरायची आहे. उरलेली 15,000 रुपये फीस जी आहे ही ऑफलाईन मध्ये येऊन तुम्हाला भरायची आहे, आणि तिथून पुढे तुम्हाला ऑफलाईनचा ऍक्सेस सुद्धा मिळेल. ओके, बरं सर, ऑनलाईन स्टुडंटसाठी कशा पद्धतीने काम केलं जातंय? ऑनलाईन पद्धतीने. तर ऑनलाईनच्या स्टुडंटला तुम्हाला ऍपमध्ये गेल्यानंतर कोर्सेसमध्ये जायचंय. सेम ह्यांना पण तीच प्रोसेस आहे. कोर्सेसमध्ये जायचंय. कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कोर्सेसमध्ये अव्हेंजर बॅच AFO प्लस जनरल बँकिंग आणि अव्हेंजर बॅच जनरल बँकिंग या पद्धतीने कोर्सेस तुम्हाला दिसतील. आणि त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला टिपिकली, जर तुम्ही ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल तर AFO प्लस जनरल बँकिंगची बॅच बाय करू शकता. आणि तुम्हाला जनरल बँकिंगचा स्टुडंट असाल तर अशा कंडिशनमध्ये जनरल बँकिंगची बॅच तुम्ही बाय नावला क्लिक करून बाय करू शकता. बाय नावला क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऍड्रेस विचारेल. जे ऑनलाईनचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्हाला ऍड्रेस विचारेल. ते ऍड्रेस विचारल्यानंतर ते ऍड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे, ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसीड करायचंय आणि पेमेंट करायचंय. का? कारण स्टडी मटेरियल किंवा तुमच्याशी संपर्क किंवा काहीही पाठवायचं असल्यास त्या पत्त्यावरती आम्हाला त्या गोष्टी पोहोचतं करता येतील. आता ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी, सर आम्ही जर संभाजीनगरला राहायला आलो तर आजूबाजूला कुठे राहण्याची व्यवस्था आहे का? मुलींसाठी हॉस्टेल असतं का? मेस त्या ठिकाणी असतात का? तर हो, क्लासेसच्या आवारामध्ये आजूबाजूला तुम्हाला भरपूर हॉस्टेल्स, भरपूर मेस ह्या चांगल्या पद्धतीने मिळतील, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. बरं, आता जाऊयात आपण थोडंसं पुढे की सर ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, मग ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी ऍड्रेस भरायचा का? तर नाही, कारण तुम्हाला जे काही बुक किट वगैरे मिळेल ते तुम्हाला ऑफलाईनला आल्यानंतर इथेच मिळेल, त्याला प्रॉब्लेम नाही.
आता बॅच कशी परचेस करायची आपण हे पाहिलं. प्ले स्टोअरवर जाणे, तिथून तुम्हाला ऍप डाउनलोड करणे, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही बाय नाऊला क्लिक करणे, मग त्याच्यानंतर तुम्ही ऍड्रेस त्या ठिकाणी भरणे, मग बाय नाऊला क्लिक करून तुम्ही पेमेंट करून घेणे. ठीक आहे. बरं, आता जर याच्यामध्ये काही अडचण आलीच की सर मला तरी सुद्धा काही अडचण आलीच तर काय, तर तुम्हाला अल्फा कोचिंगच्या युट्यूब चॅनलवरती सुरुवातीला पहिले 3 दिवस डेमो लेक्चर सुद्धा असणार आहेत. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी 6 मेच्या आतमध्येच तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे आहेत. सर पहिल्या 3 दिवस जे आहेत ही युट्यूबला आणि ऑफलाईनला डेमो लेक्चर्स असणार आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर अल्फा कोचिंगच्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्याच अपडेट तुम्हाला तिथे मिळतील. मला क्युरी आहे सर, मला विचारायची आहे, तर मग आता मी कोणाला विचारावी किंवा कशा पद्धतीने विचारावी? 2 नंबर आहेत, एक 84 82 82 82 34 हा आपल्या क्लासचा इन्क्वायरी नंबर आहे. याच्यावरती तुम्ही 10 ते 5 या दरम्यान कॉल करू शकता आणि क्लास बाबतीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही बॅच बाबतीत माहिती घेऊ शकता. सर मला तरीही प्रॉब्लेम आहे, तर अशा केसमध्ये 7745011769 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की तुमची काय क्युरी आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तेव्हा लवकरच भेटूयात. किती तारखेला? 6 मेला. यायला विसरायचं नाही, सकाळी 7:30 वाजता. लवकरच भेटूयात आपल्या नवीन बॅचमध्ये, अव्हेंजर बॅच 2.